सो ही वुडन प्लस ग्लास कॉटेज आहे, म्हणजे तुम्हाला सकाळी रात्री एवढं भारी वाटणार ना. सो आपला सिंहापुरी सिंह, त्याच्या तोंडातून येणारा वॉटरफॉल आणि छानपैकी असा स्विमिंग पूल बघा. आयडियल एकदम सनसेट पॉईंट आहे. ॲक्च्युली तुम्हाला ऑथेंटिक मालवणी जेवण जेवायचं असेल तर तुम्ही आपल्या वुडन नेस्टला येऊ शकता. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आपण आहोत आपल्या देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरती. जेव्हा आपण कोकणामध्ये येतो, मालवण, तारकर्ली, देवबाग, त्यावेळी आपल्याला ना 3 गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे ना स्टे ऑसम असला पाहिजे, स्पेशली समुद्राच्या जवळ. जर वुडन कॉटेजेस असतील तर नथिंग लाईक इट. वुडन कॉटेजेस आणि त्याच्या समोरच समुद्र, आणि जर त्या वुडन कॉटेजेसमध्ये स्विमिंग पूल असेल तर म्हणजे सकाळ संध्याकाळ दिवसभर मस्तपैकी समुद्रात पोहायचं आणि त्याच्यानंतर रात्र झाली किंवा दुपारच्या उन्हामध्ये मस्त स्विमिंग पूलमध्ये डुंबायचं. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशीच एक प्रॉपर्टी देवबागमध्ये, जिचं नाव आहे वुडन नेस्ट. तर वुडन कॉटेजेसमध्ये याच्यामध्ये वुडन ग्लास कॉटेजेस पण आहेत, नॉर्मल वुडन कॉटेजेस पण आहे, समुद्र पण आहे, स्विमिंग पूल पण आहे. तर या बघूया आपला वुडन नेस्ट रिसॉर्ट देवबाग. सो बघा, मस्त सूर्यास्ताला चाललाय आणि त्याच वेळी मी आत्ता समुद्रावरती आलो आहे. मी ॲक्च्युली वुडन नेस्ट रिसॉर्टमध्ये दुपारीच आलो आणि दुपारी आलो आणि त्यानंतर मग मस्तपैकी कोकणी पाहुणचार घेतलेली ती पापलेट थाळी आणि त्याच्याशिवाय मस्त बांगडे, पापलेट थाळी आणि बांगडे खाल्ले आणि जरा अंगावरती आलं. त्याच्यामुळे मस्तपैकी एक झोप काढली, फ्रेश झालो आणि आता आहे ते मस्त असं सूर्यास्ताचं दर्शन घेतोय. काय भारी वाटतो ना असा देवबागचा सनसेट आणि असा हा आपला देवबागचा समुद्र किनारा. तर या मी आता जिथे थांबलो आहे ना, तर तिकडे तुम्हाला घेऊन जातो. जसं तुम्हाला म्हटलं की वुडन नेस्ट प्रसिद्ध आहे तर त्याच्या वुडन कॉटेजेससाठी. तर वुडन कॉटेजेस माझ्या मागे आहेच, पण तिथे आहे इकडे मस्तपैकी असा भला मोठा स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलचं अजून एक अट्रॅक्शन पण आहे. सो हा आहे आपला सिंगापूरचा सिंह बघा ना, आणि असा हा मस्त छान असा स्पेशियस असा स्विमिंग पूल आहे. तर आपण डुबकी तर मारायची आहे स्विमिंग पूलमध्ये, पण मे बी रात्री मारू किंवा उद्या सकाळी. पण आधी या तुम्हाला आपलं ना जे रिसॉर्ट आहे तर ते दाखवतो, जे एकदम माडाच्या बनामध्ये बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळी माडाची झाडं आहेत आणि या माडाच्या झाडांना ना छोटे छोटे नारळ पण लागलेले आहेत, हे बघा. सो आधी स्विमिंग पूल बघून घ्या. आणि काय भारी वातावरण झालं आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त छान हवा सुटली आहे. आणि अशा हवेमध्ये इथे बसायला आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करायला कोणाला नाही आवडणार. सो बघा, आयडियल एकदम सनसेट पॉईंट आहे. इथे तुम्ही मस्तपैकी बसून झोका घेत घेत मस्तपैकी सनसेटचा आनंद लुटू शकता. आणि त्याच्याशिवाय मी राहिलो आहे ना, तर बघा ही इथे समोरच माझी वुडन कॉटेज आहे. सो ही वुडन प्लस ग्लास कॉटेज आहे. तर तुम्ही बघू शकता याच्या दोन्ही बाजूने ना मस्तपैकी ग्लास आहे, ट्रान्सपरन्सी, म्हणजे तुम्हाला सकाळी रात्री एवढं भारी वाटणार ना. तर मी तुम्हाला आतून माझी वुडन कॉटेजेस कशी आहे ना तर ती दाखवतो. पण त्याच्या आधी आपण बघूया तर ते आपलं हे रिसॉर्ट. तर बघा अशा लाईनीत सगळ्या वुडन कॉटेजेस आहेत. या वुडन कम ग्लास कॉटेजेस आहेत 1 2 3 आणि 4. थोडं साफसफाईचं काम चालू आहे. आणि बघा या इथे कपल रूम संपल्यानंतर इथे आहे ते आपलं या अजून जवळपास 5 वुडन कॉटेजेस इकडे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी तुमचं दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण मस्तपैकी असं वाळूवरतीच होणार आहे, कारण आपण एकदम समुद्राच्या किनारीच आहोत. सो बरेचसे पर्यटक आलेले आहेत तर ते पण समुद्रामध्ये मस्त एन्जॉय करायला गेलेले. आणि बघा इकडे त्यांचा किचन पण आहे. सो किचनमध्ये छानपैकी जेवण पण होतं, डायनिंग एरिया पण आहे. सो या रूम्स पण आपण आतून बघणारच आहोत. छान अशी नारळाची झाडं. आणि आता आपण मेन रोड साईडला आलो आणि इकडे तुम्ही बघू शकता ॲम्पल पार्किंग आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला नॉर्मल स्टे हवा असेल तर तो सुद्धा स्टे इथे अवेलेबल आहे. आणि त्याच्या बाजूलाच बघा इथे ही सगळी अशी लाईनीत वुडन कॉटेजेस आहेत. आणि या आता आपण एक वुडन कॉटेज बघूया. सो बघा अशी वुडन कॉटेज आहे. आणि इथे एंटर केल्या गेल्या इथे मस्तपैकी छान असा वॉशरूम आहे, स्पेशियस वॉशरूम, मस्त छान गरम पाणी मिळतं. आणि ही आपली रूम आहे. सो आरामात 3 जण या रूममध्ये राहू शकतात. बघा स्पेशियस रूम आहे, स्पेशियस बेड आहे. आणि बाहेर बघा अशी छान अशी सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. सो इथे बसून तुम्ही छानपैकी जेवणाचा आनंद घेऊ शकता. समुद्र येणारा बेभान असा मस्तपैकी वारा आपण तुम्ही एन्जॉय करू शकता. समोरच स्विमिंग पूल पण आहे आणि स्विमिंग पूलच्या पलीकडे आपला छानपैकी समुद्र. आणि रात्री जेवताना परत इथे पण तुम्ही जेवण करू शकता. सो तुम्हाला पार्टी करायची आहे ग्रुपने तर भरपूर कॅपॅसिटी आहे. जर तुम्ही मोठ्या ग्रुपने आलात तर तुम्ही एक 4-5 वुडन कॉटेजेस बुक केलात तर इथे तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर मस्तपैकी प्रायव्हसीमध्ये पण छानपैकी एन्जॉय करू शकता. आणि आत्ता मी तुम्हाला घेऊन जातो आहे जिथे मी राहिले होते, तर ग्लास वुडन कॉटेजेस. तर तिकडे जाऊया. आणि आता आपण आलो होतो जिथे मी राहिले होते. ही अशी वुडन ग्लास कॉटेज आहे, आयडियल फॉर कपल आहे. सो प्रेरणाला कुठे ना कुठेतरी मी मिस करतो आहे. सो बघा ही माझी जी वुडन कॉटेज आहे तर ती आपण आतून बघूया. वुडन कॉटेजला बघा बाहेर असं मस्तपैकी छोटीशी बाल्कनी दिलेली आहे. तर इथे बसून पण तुम्ही मस्तपैकी असं समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि त्याच्या बघा अशी छान अशी बेडरूम आहे.
कोजी कोजी बेडरूम, एकदम वॉर्म फील येतोय. सो आरामात तुम्ही हजबंड वाईफ येत आहे किंवा तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून येत आहे, तरीसुद्धा तुम्ही अशा या मस्तपैकी ग्लास वुडन कॉटेजेस बुक करू शकता. समुद्राच्या समोर मस्तपैकी स्विमिंग पूल, इथे छान बाल्कनी, तिथे बसून तुम्ही जेवू शकता. दुपारी पण मी पण इथेच बसून जेवलेलो. असा हा आपला बेडरूम आणि इथे असा छान वॉशरूम दिलेला आहे. स्पेशियस असा वॉशरूम आहे. ओके, इथे छान गरम पाणी तुम्हाला मिळेल. सो भारी आहे ना. सो वुडन कॉटेजेस तर तुम्ही बघितलात आणि असा छान सनसेट होतो आहे. आणि सनसेटच्या वेळी ना स्विमिंग पूलची अजून एक जादू आहे, तर ही जादू आहे. तर बघा हा जो सिंगापुरी सी आहे म्हणजे ना एक आर्टिफिशियल वॉटरफॉलच आहे. तर त्याचं पाणी बघा असं मस्तपैकी छान इथे असं पडतं आहे आणि त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारायला फारच मजा येणार आहे. काय म्हणता, भारी वाटतं ना. आणि छान लाईट्स पण लागल्यात, तर आज रात्री पण आपण इथे छानपैकी एन्जॉय करू शकतो. सो आपला सिंगापुरी सिंह, त्याच्या तोंडातून येणारा वॉटरफॉल आणि छानपैकी असा स्विमिंग पूल. काय म्हणता, कोण कोण येतं आहे पोहायला स्विमिंग पूलमध्ये? सो थोडा वेळ जाऊ दे आणि मग घेऊया आपण स्विमिंग पूलमध्ये. काय म्हणता? आणि जसशी संध्याकाळ होते ना तसा माहोलच काय चेंज होतं आहे बघा ना. असं मस्तपैकी सनसेट आता ऑलरेडी झालेला आहे. आपल्या प्रॉपर्टीच्या लाईट्स लागलेल्या आहेत, त्यामुळे एकदम भारीच वाटतं बघा. स्विमिंग पूलच्या पण लाईट्स लागल्यात आणि रात्री पण मस्त वाटेल असं लाईट्स लागल्यावरती आपला स्विमिंग पूल आणि असे आपल्या कॉटेजेस. भारीच फिलिंग येतं आहे ना. सो इथेच बसून रात्री मस्तपैकी आपण जेवण करू. सो तर वेळ झाली ती संध्याकाळच्या चहाची आणि इकडे बघा मस्तपैकी गरमागरम चहा आला आहे आणि चहाबरोबर इकडे कांदा भाजी ओके आणि त्याच्याशिवाय बटाटा भाजी पण आहे. सो इव्हनिंग स्नॅक्सला तुम्ही पण मागू शकता. आता मी मस्तपैकी चहा आणि कांदा भाजी आणि बटाटा भाजी खातो. सो आता वाजल्या संध्याकाळचे 7:30-8 आणि एवढं छान वातावरण झालं आहे ना बाहेर. मस्त समुद्राची थंडगार हवा आणि असं लाईट्स. आणि आता जस्ट मी माझं काम सगळं संपवलेलं आहे आणि या आता जरा बाहेर जाऊया आणि बघूया. जेवणाची पण तयारी सुरू झाली आहे. आज मस्तपैकी सुरमई आहे आणि प्रॉन्स आहेत, तर किचनमध्ये काय चाललंय तर ते पण बघूया. सो बऱ्याच जणांना असं समुद्राच्या बाजूला राहून असं काम करायला आवडतं. मी पण त्याच्यामधलाच आहे. ओके, सो मी पण भरपूर एन्जॉय करतो आता इथे राहणं. ओके, काम पण होतं आहे आणि समुद्राचा आवाज आला असेल तुम्हाला भारीच ना. तिकडे बघा मस्तपैकी एक बाबा आणि एक लहान मूल त्यांचं, ते मस्तपैकी झोपाळ्यावरती झुलत आहेत आणि हा माझा स्टे. सो प्रेरणाला तर मी भारी मिस करतो आहे. आता बघा ना, एकदम म्हणजे तिथे बसा, काम करा, इथे समोरून मस्तपैकी समुद्राचा आवाज. ओके, अशी लाईटिंग स्वप्नवत वाटतं ना कुठे ना कुठेतरी. सो मोस्टली आता इकडे सगळ्यांना हे फॅमिली क्राऊडच आहे. ओके, सो सगळ्या फॅमिलीत बसल्या आहेत वगैरे छानपैकी. आणि रात्रीचा बघा स्विमिंग पूल किती भारी वाटतो आहे. इथे त्यांनी बेबी स्विमिंग पूल पण ठेवलेलं आहे. ओके, सो बेबी स्विमिंग पूल आणि इथे मोठी माणसं पण पोहू शकतात आणि खूप मोठा स्विमिंग पूल आहे. म्हणजे जरी इथे कॉटेजेस असल्या ना, एक 12-15 कॉटेजेस आहेत, त्याच्याशिवाय तिकडे अजून काही रूम्स पण आहेत, तर त्या पण आपण तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो. तर तरीसुद्धा भरपूर माणसं आली तर तुम्ही छानपैकी या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू शकता आणि समुद्राची गाज तुम्हाला ऐकायला येत असेल, तेव्हा भारी वाटते ना. तर या आता जरा किचनमध्ये काय चाललं आहे ते बघूया आपण. हे बघा इथे ना छोटी छोटी क्यूट अशी ना डॉगीची पिल्लं पण आहेत. हे बघा, हॅलो हॅलो हॅलो. आणि भरपूर ढवंडाळी येतात, नुसते इकडे तिकडे फिरत आहेत. पण मला असं वाटतं की जे आपले ओनर आहेत त्यांची खूप चांगली काळजी घेत आहेत पेटसारखे. तर बघा चांगली खाऊन गुबगुबीत आहेत. दुपारी मी पण यांना मस्त खायला घातलेलं. रात्रीचं त्यांना बांधून ठेवलं असेल ना तर कुठेतरी पळून जातील आणि नंतर मग तुम्हाला माहिती आहे म्हणजे इकडचे जे कुत्रे आहेत त्यांना हार्म वगैरे पण करू शकतात किंवा अजून काही प्राणी. तर या आता आपण जाऊया. सो बघा आता आपण आलो ते किचनमध्ये. तो तुम्हाला बघा राहायला आपण मस्तपैकी वुडन कॉटेजेसमध्ये आहे, पण घरगुती तुम्हाला मालवणी पद्धतीचं जेवण इकडे मिळणार आहे. तर बघा इकडे आपलं प्रॉन्स आता मस्तपैकी इकडे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. सुरमई पण मॅरिनेट केली आहे. इथे छान पापलेट पण आहे, भरपूर सुरमई आहे. त्यामुळे इकडे आलात तर तुम्हाला भरपूर चांगली मच्छी पण मिळणार आहे. तुम्हाला चिकन पाहिजे असेल तर चिकन पण मिळेल. जोपर्यंत मालवणी ताईंचा हात लागत नाही तोपर्यंत मालवणी जेवणाची गोडी नाही येणार. तर बघा इकडे मस्तपैकी आता सुरमई फ्राय होते आणि मोठमोठे असे प्रॉन्सचे पीस आहेत. कोणकोण येतात जेवायला. आणि बघा आता मस्तपैकी होतं आहे ते पापलेट फ्राय. तर आज आपण सगळे आयटम टेस्ट करणार आहोत. सो बेसिकली स्टार्टरमध्ये तुम्हाला मिळून जाईल, पण ॲक्च्युली तुम्हाला ऑथेंटिक मालवणी जेवण जेवायचं असेल तर तुम्ही आपल्या वुडन नेस्टला येऊ शकता देवबागला. बाकी तुम्हाला जागा तर मी दाखवली आहे आणि जेवण कसं मिळणार आहे तर ते पण तुम्ही बघू शकता. बघा ना असं काहीसं वातावरण आहे. असं वाटतं आहे की कुठे ना कुठेतरी आपण गोव्यामध्येच आहोत. सो कोकण पण बदलतं आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि याचे जे ओनर आहेत ओके ते भूमिपुत्र आहेत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, कोणी बाहेरची व्यक्ती आली आहे आणि ही डेव्हलपमेंट करते आहे तर तसा काही प्रकार नाही. आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. सो बघा मस्तपैकी समुद्राची अशी गाज. इथे आहे आपला स्विमिंग पूल आणि त्याचबरोबर इकडे तुम्हाला मस्तपैकी इथे जेवायला मिळणार मालवणी पद्धतीचं घरगुती जेवण
इकडे बघा मस्तपैकी सुरमई फ्राय करून ठेवलेली आहे आणि त्याच्याशिवाय इकडे प्रॉन्स फ्राय आणि त्याच्याशिवाय इकडे पापलेट फ्राय आणि त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत केळुसकर सर. तर केळुसकर सरच ओनर आहेत आपल्या या वुडन नेस्ट रिसॉर्टचे देवबाग, बरोबर ना सर? बरोबर. ओके, तर आधी आपण जेवून घेऊया आणि मग आपण केळुसकर सरांबरोबर गप्पा पण मारणार आहोत. ओके. तो फायनली आता आपण आपल्या जेवणाला सुरुवात करतो आणि इकडे आहे मस्तपैकी प्रॉन्स फ्राय, मालवणी पद्धतीचं प्रॉन्स फ्राय. तर पहिल्यांदा ना इथे प्रॉन्स फ्राय ट्राय करतो. दुपारी मी मस्तपैकी पापलेट तर खाल्लं आणि बांगडे पण, ते तर ऑसमच होते केळुसकर सर. तर आता या मस्तपैकी प्रॉन्स खाऊया. एक नंबर, असं वाटतं की घरीच जेवतोय. आणि त्याच्याशिवाय ते मस्तपैकी ताजी ताजी सुरमई पण आहे. छानच. आणि थोडं सार पण टेस्ट करतो. सारावरून कळतं की ऑथेंटिक मालवणी जेवण आहे की नाही. ऑसमच. आणि थोडी सोलकढी. केळुसकर सर आपली सोलकढी आहे ती घरीच बनते? घरीच बनते. जे ओले नारळ असतात ना, म्हणजे खास सोलकढीसाठी आपण ते आणून बाजारातून किंवा इकडनं कुठे तिकडे अवेलेबल करून त्याची सोलकढी बनली. ओके, तर तुम्हाला इथे घरगुती सोलकढी मिळणार आहे, कुठे बाहेरून आणलेली नाही, हॉटेलमधले रेडीमेड असते ना तसली नाही. केळुसकर सर मग तुम्ही हे रिसॉर्ट आता चालू केलं. ओके, मग तुम्ही पण मूळचे देवबागचे जात? हो, मी इथला देवबागचा. एवढ्या चांगल्या वुडन कॉटेजेस तुम्ही बनवल्यात. ओके, तर मग ही अशी तुम्ही झेप कशी घेतली? म्हणजे काय झालं, आमचं दुसरं एक हेरंब निवास म्हणून आहे, इथेच आहे बाजूला. तर काय व्हायचं, कस्टमर यायचे पण ते कसं होमस्टे सारखं रिसॉर्ट आहे. तर लोक कस्टमरांची मागणी असायची, कारण की चांगल्या रूम जरा द्या, सगळ्या रूम मधून समुद्र दिसला पाहिजे. हेरंबचं कसं होतं, 1-2 रूम मधून समुद्र दिसतो. ओके, आणि बाकीच्या रूम मधून असं व्यवस्थित असं समुद्र दिसत नाही, जरा साईडला साईड व्ह्यू आहे त्याचा. मग इकडे आम्ही ही जागा आमच्याच बाजूला एका तारी कुटुंबियांची विकत घेतली आणि मी या कंस्ट्रक्शन लाईन मध्ये आहे. ही पण मी थोडीफार कामं करतो, तर त्याच्यामुळे जरा प्रत्येकाचा असं व्ह्यू मिळेल. ओके, एक थोडं सुचत गेलं. तर बघा, बरेच जण बोलत असतात की कोकणामध्ये भूमिपुत्र काय करतात. काही जण म्हणतात की अरे सगळेच भूमिपुत्र मुंबईला जातात. तर असे पण भूमिपुत्र आहेत ज्यांनी हेरंबपासून सुरुवात केली आणि आता ते इथे मस्तपैकी वुडन कॉटेजेस, हे तुम्ही बघता एक चांगल्या क्वालिटीचं त्यांनी इथे डेव्हलप केलं आहे वुडन कॉटेजेस. आणि त्याच्याशिवाय फूड पण बघा, ते आपला मालवणी घरगुती ऑथेंटिक फूड देतात. म्हणजे त्यांच्याच घरातल्या लेडीज आहेत. ओके, त्यांची वाईफ म्हणा किंवा त्या वहिनी म्हणा किंवा त्यांच्या मैत्रिणी म्हणा, हे सगळं मिळून हे सगळं मॅनेज करतात. सो तुम्हाला एकदम ऑथेंटिक मालवणी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल आणि असं तुम्हाला लक्झरी स्टे पण हवा असेल, स्विमिंग पूल पण हवा असेल आणि तुमच्या कॉटेजेसमधून समुद्र पण दिसला पाहिजे अशी इच्छा असेल, तर तुम्ही आपल्या या वुडन नेस्टला येऊ शकता. जेवण तर ऑसम आहे. तर आता आम्ही जरा जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. शुभ सकाळ. मस्तपैकी गरमागरम चहा आणि असा आपला हा कोकणातला देवबागमधला सुंदर समुद्रकिनारा, माडाची झाडं. सकाळचं वातावरण तर एकदम मस्तच आहे. आता पण सकाळी जाग आली ना ती या समुद्रातील लाटांच्या गाजेने आलेली आहे. सो चहा पिऊन झालाय, मस्त फ्रेश झालोय आणि तुम्ही ते बघू शकता बच्चे कंपनी मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताय. बेबी पूल पण आहे, तर त्याच्यामुळे कसं त्यांना सेफली एन्जॉय करता येत आहे आणि पप्पा लोक मस्तपैकी मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पोहत आहेत. तर माझी म्हणतं पोहण्याची भरपूर इच्छा आहे, पण त्याच्यात मला जायचं ते समुद्रावरती. तुम्हाला तर माहिती आहे सकाळी सकाळी समुद्रावरचा जाण्याचा आनंदच काय वेगळा आहे. कोळं कोळं ऊन आहे आणि एवढं भारी वाटतंय ना. तर या आधी आपण समुद्रावर जाऊया आणि त्यानंतर मग येऊया ते स्विमिंग पूलला. सो बघा, आपला सिंगापुरी सिंह आणि हा छोटासा वॉटरफॉल आणि मुलं मस्तपैकी धमाल खेळत आहेत. आणि देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरून तुमचं स्वागत आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा आपला देवबागचा समुद्रकिनारा, भला मोठा समुद्रकिनारा आहे. आणि मस्त तिकडनं एक आता रापणीची बोट पण आहे. तर आता जस्ट रापणीची बोट आली आणि त्याच्यातून ताजे ताजे मासे मिळाले असतील आणि तेच मासे आपल्याला इकडे आपल्या वुडन नेस्ट कॉटेजेसमध्ये खायला पण मिळतात. ओके, ताजे ताजे मासे, हे सगळ्यात त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि तुम्हाला एकदम मालवणी पद्धतीचं ऑथेंटिक सी फूड तिथे खायला मिळणार आहे. ओके, तर तुम्हाला ऑथेंटिक फूड खायचं असेल तर तुम्ही आपल्या वुडन नेस्ट कॉटेजेसना येऊ शकता. मी बघा मस्तपैकी पाण्यामध्ये आता रिलॅक्स करतो आहे. तो कोणाकोणाला यायचा देवबागला, डिटेल्स तुम्हाला दिसत असतील डिस्क्रिप्शनमध्ये असेल किंवा स्क्रीनवरती. वुडन नेस्ट कॉटेजेसला तुम्ही नंबरवरती कॉल करून तुमच्या बुकिंग्स करू शकता. मस्त वॉटर स्पोर्ट्स छान चालू आहेत, तर नक्की येण्याचा प्रयत्न करा. आणि अशा या समुद्रावरती मस्तपैकी वॉक करून आलो आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये पाय भिजवलेत आणि आता आपण आज स्विमिंग करणार आहोत ते आपल्या मस्त नीट अँड क्लीन स्विमिंग पूलमध्ये. समुद्राच्या अपोजिट आपला स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपले असे कॉटेजेस. तो भारी वाटतं ना. तर या चला आता स्विमिंग पूलमध्ये उडी मारूया. 1, 2 आणि 3. तो बघू शकता तुम्ही, भारीचं एकदम भला मोठा स्विमिंग पूल आहे. म्हणजे मोठी माणसं आरामात 20-25 जणांचा जरी ग्रुप असेल ना
तरी इथे मस्तपैकी चिल एन्जॉय करू शकतात आणि लहान मुलांसाठी इथे बेबी पूल पण आहे. तर वा मस्त वाटलं असं एकदम मस्तपैकी. सूर्य आता जरा जरा वरती यायला लागलेलं आहे आणि जशी सूर्याची गरमी वाढायला लागेल तसं इथे स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करायला मला तरी भरपूर आवडेल. आणि मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पोहून झाल्यावरती लागली आहे चांगलीच भूक. तर आता आला आपला सकाळचा ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट बघून तर तुम्ही हडबडणारच. मला माहिती आहे इथे बघा आपला घरगुती मालवणी ऑथेंटिक घावणं आणि चटणी आहे तर ती पण तुम्हाला इथे मिळणारच आहेत. त्याच्याशिवाय इकडे ब्रेड आणि हाफ फ्राय आहे, इकडे आपले कांदे पोहे आहेत आणि इकडे आंबोळे चटणी आहे आणि मस्तपैकी गरमागरम चहा. तर कोण कोण येतं ब्रेकफास्ट करायला? कोण कोण येतं ब्रेकफास्ट करायला आणि तो पण असा सेव्हिओ स्विमिंग पूल आणि आपली कॉटेज. मस्तच वातावरण झालेलं आहे आणि चांगलीच भूक लागलेली आहे. तर या आता जरा ब्रेकफास्ट करून घेतो. या ब्रेकफास्ट करायला. ओके पहिल्यांदाच घेतो ते मस्तपैकी आपली घावणा चटणी माझी फेवरेट आहे आणि मला तर वाटतं जर तुम्ही कोकणामध्ये येताय ना तर घावणा चटणी तर तुम्ही ट्राय केलीच पाहिजे. तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी गरमागरम चहा बरोबर पण. आणि जर तुम्हाला अजून काही हेल्दी खायचं असेल तर ते हाफ फ्राय आणि ब्रेड आपलं स्टँडर्ड हे कधी फसत नाही. घावणा चटणी तर एक नंबर आहे. थोडं ब्रेड आणि हाफ फ्राय त्याच्याशिवाय तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पोहे पण मिळणारच आहेत. त्याच्याशिवाय आपला अजून एक ट्रेडिशनल पदार्थ कोकणातला आंबोळे आणि चटणी. ओके तर ते पण तुम्ही खाऊ शकता. हाफ फ्राय तर माझा ऑल टाईम फेवरेट असतं. तर ब्रेकफास्ट एक नंबर आहे. ओके कारण जेवणच एक नंबर आहे. ओके मी तर म्हणेन तर वुडन नेस्ट कॉटेजेस देवबागला येत आहे तुम्ही येणार कशासाठी? 3 गोष्टी. ऑफकोर्स देवबागचं समुद्र कारण देवबागच्या समुद्राच्या समोरच आपल्या या कॉटेजेस आहेत. तर तुम्हाला सी व्ह्यू कॉटेजेस पण मिळून जातील सगळ्याच आहेत ऑलमोस्ट. आणि त्याच्याशिवाय स्विमिंग पूल आणि त्याच्याशिवाय असं ऑथेंटिक कोकणी जेवण. तर अजून काय पाहिजे? तिहेरी संगम आहे. तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही कॉल करून बुक करू शकता. आता मी जरा ब्रेकफास्ट करून घेतो आणि भेटूया थोडासा. तर वेळ झाली तर आपल्या वुडन नेस्ट कॉटेज देवबागला बाय बाय बोलण्याची. पण त्याच्या आधी जसं मी तुम्हाला म्हटलं इथे वुडन कॉटेजेस तर आहेतच, त्याच्याशिवाय ग्लास वुडन कॉटेजेस पण आहेत आणि त्याच्याशिवाय RCC रूम्स पण आहेत. तुम्हाला जर बजेटमध्ये राहायचं असेल तर ते आपण दाखवतो. तो बघा अशी मस्तपैकी माडाची झाडं समोर दिसतोय तो आपला तारकर्ली देवबाग रस्ता. आणि हा इथे तुम्ही आलात तर भरपूर पार्किंग आहे म्हणजे किती पण गाड्याला तरी आरामात राहू शकतात. ओके आणि समोरच आपली वुडन कॉटेजेस आहेत आणि इथे या RCC रूम आहेत. ओके या 4 रूम आहेत इथे. या रूम्स पण भरपूर स्पेशियस आहेत आणि लक्झरी रूम आहेत. बघा छान इंटिरियर केलेलं आहे केळुसकर सरांनी आणि इथे पण आरामात 4 लोक अकोमोडेट होऊ शकतात. वॉशरूम पण बघा. जर तुम्हाला इथे पण राहायचं असेल तरी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचा इथे वुडन नेस्ट कॉटेजेसमधला स्टे बुक करू शकता. या रूम्समध्ये राहणाऱ्यांना पण स्विमिंग पूलला ॲक्सेस आहे. पुन्हा एकदा केळुसकर सरांना धन्यवाद. ओके त्यांनी आपल्याला इकडे इन्व्हाइट केलं आणि बघा कोकणचा एक भूमिपुत्र तर त्याने एका छोट्याशा हेरंब नावाच्या रिसॉर्टने स्टार्ट केली आणि आता तो प्रयत्न करतोय एक वुडन नेस्ट कॉटेजेस स्वतःच्या हिमतीवरती इथे छान डेव्हलप करण्याचा. तुम्ही जर इथे आलात ॲज अ कस्टमर म्हणून तर तुम्हाला ऑथेंटिक कोकणी सी फूड खायला तुम्हाला इथे मिळणार आहे आणि भरपूर छान ब्रेकफास्टचे पण ऑप्शन्स आहेत. जसं तुम्हाला दाखवलं इथे RCC रूम्स पण आहेत, वुडन कॉटेजेस पण आहेत आणि ग्लास वुडन कॉटेजेस पण आहेत आणि हा त्यांचा मुलगा पण आहे आणि त्याच्याशिवाय स्विमिंग पूल आणि सी व्ह्यू. जर तुम्ही येणार असाल कोकणातल्या भूमिपुत्राची जी वुडन कॉटेजेस आहेत त्याचा स्क्रीनवरती नंबर दिसतो तिथे कॉल करा आणि लवकरात लवकर बुक करून आपल्या या देवबागचा कोकणी पाहुणचाराला नक्की या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.